हॅलो गाईज, मी आपला वैभव. आज आपला ब्लॉग सुरू होणार आहे. थोड्याच वेळात आपली गाडी आपली गाडी काढणार, काही पुसून घिसून घेणार. रस्त्यातच आपल्या गावातले फॉलोअर्स भेटले आपल्याला, त्यांच्याशी बोलून चालून थोड्याभर त्यांच्यासोबत टाईमपास करून आपल्या कामावरती जाणार. आणि आमचं जुनंवालं स्टोअर काल सर्व खोलून वेगळं केलं, कारण की इथला शेताचा कॉन्ट्रॅक्ट संपला होता म्हणून. पण तरी रस्त्याच्या थोड्या प्रोग्रेसमुळे, म्हणजे रस्त्याच्या कामकाजामुळे आपल्याला गाडी इकडं लावा लागू राहिली. आणि थोडं पैदल चालता चालता तुम्हाला रस्त्याचे हे दाखवतो, कशी चांगल्या प्रकारे आपल्या इथं गिट्टी फैलवलेली आहे. या रस्त्याचा डायरेक्ट इनडायरेक्ट फायदा आपल्यालाच आहे, त्याच्यासाठी आपण काही खराब म्हणू शकत नाही. थोडं पायी चाललं तर त्याच्यामध्ये काही विषय नाही आहे. आत्ताच आपल्या आनंदच्या गेटवरती एंट्री करून आतमध्ये एंटर झालो आणि इकडे येऊन पाहिलं तर आज आपले म्हणजे मलकापूरचा स्टाफसुद्धा आपल्या पहिल्या आला होता. थोडा लेट झाला आज. आमचं पूर्ण TL लाईनचा स्टॉक घेणं पूर्ण झाला, पण तरी थोडं नटबोल्ट जे गंजलेले आहे आणि जे चांगले आहे ते वेगळे करायचे आहे. अक्षय ते पाहूनच टेन्शनमध्ये गेला थोडा, त्यालाही थोडासा मला थोडं बाहेर जायला लागलं होतं. तिकडचं TL लाईनचं काम मामाने, शिवाने आणि अक्षयने पूर्ण कंप्लीट केलं. आणि आता मी आणि मामा, हात दाखव मामा, आम्ही 2 जण UPVCचा स्टॉक घेत आहे पूर्ण आता. आणि आता अक्षयला थोडं काम आलं, अक्षय गेला थोडा घुमून फिरून येते, त्याचं काही टेन्शन नाही. आपण थोडं ॲडजस्ट करत राहतो एकमेकांना. आपले शिवाभाऊ तिकडे मीटिंग चालू आहे त्यांची मोबाईलवरती. शिवाभाऊ हात दाखव. चला, आज आपण काय नवीन घडते आपल्या ब्लॉगमध्ये ते बघू. आणि ओमकार सर तिकडे डब्याची वाट पाहू थकले आणि आता इकडे आराम करायला आले आमच्या स्टोअरमध्ये. आम्ही बी विजू सर येईपर्यंत थोडंफार काम करतो. ते मामा थोडे तिकडे नट बोल्ट मोजू राहिले, शिवा काही स्टॉक चेक करू राहिला, अक्षय पण काही चेकिंग करू राहिला. मी बी झोपेल होतो, आता उठतो आणि थोडंफार करू लागतो. ते आली वाटते डब्याची गाडी. मुळले कामं आता जेवण करू आम्ही. कामं करू नंतर, जेवण पहिले. सर्वांना भूक लागली तरी पण अनुप सर कामासाठी ते आपलं ग्राइंडरचं ब्लेड घ्यायला आले. हाय करा इकडे मग एकदा. हां, ते कामगिम राहू द्या, पहिले जेवण करा. आपले डबे आले आता. हां, मी आपल्या प्लॅन्टवरून दसरखेडला एक गाडीचा काटा करण्यासाठी जायला निघलो होतो. तेवढ्यातच आपली कंपनीची गाडी HF डिलक्स ब्लॅकवाली दसरखेडमध्ये तर नाही पोहोचली, पण विवऱ्यामध्येच तिचा दम तोडला तिने. बिमार पडली ते थोडी. आता विजू सरला इन्फॉर्म केलं, त्याच्यानंतर काय होते काय नाही ते पाहू. आणि काट्यावरती पोहोचल्याच्या नंतर दाखवतो तुम्हाला. आमची गाडी तर चालूच झाली नाही, पण अक्षय आणि मामा आले त्याची गाडी घेऊन. गाडी तशी थोडी चालू बंद होऊ राहिली. तशीच आता धक्का मारून अक्षय भाऊ चालू करतील आणि आपण मामाची गाडी आणि ती गाडी, दोन्ही गाड्या सोबत घेऊन जाऊ. आणि पेट्रोल पंपाच्यावर काय, पेट्रोल पंप की काटा केल्याच्या नंतर पाहू. ते गाडी चालू तर झाली तेव्हा, आता पुन्हा डबल बंद झाली, चालू ना होऊ राहिली. आता पाय लावून घेतो काय, पेट्रोल काढा तिच्यातलं, पेट्रोल काढून तिच्यात टाकू. तसंच करू आपण काही ना काही. असेच पडत धुळत लोटत लाटत पोचलो आम्ही काटा करायला. या गाडीचा पिकअपचा आपल्याला काटा करायचा आहे. हे आपले भाऊ. तुमचं नाव काय भाऊ? कार्तिक शेलकर. कार्तिक भाऊ. नंबर सांगा. आज आपले शुभम भाऊ सुट्टीवर असल्यामुळे आपल्या मामाला चाय बनवायला लागू लागले. मामा या चाय मामाला चाय बनवावं लागली, त्यांना मी मदत करू लागतो थोडी. आणि चहा पिताना तुम्हाला सर्वांना दाखवतो. चाय वाटेल तर मीच जातो यार, काय बी हो, कोणी चाय बनव, आपण सर्वांना सर्व करायचं. त्याच्यात वेगळीच मजा आहे, कारण की मेहनत दुसरा करायचा, क्रेडिट आपण ना खायचं. आताच मामाने चहा तयार केला आणि
कपामध्ये सिंगल मध्ये मी भरला. आता सर्वांचं मामाचं क्रेडिट आपण तुम्हाला दाखवणार. आता मामाने चहा केला आणि क्रेडिट आपण घेणार. या सर. चॉकलेट फ्लेवर कि वीडियो में बोल रहे सिर्फ बच्चे. चॉकलेट फ्लेवर वीडियो की वास्ते बोल रहे हैं. बाकी कौन रह गया अभी? सर क्या चाय एकदा टेस्ट करून सांगा. एकदा आपला रिव्ह्यूज घ्यायचे आहे ब्लॉग मध्ये. याची टेस्ट घेऊन तर सांगा सर एकदा चाय कसा झाला. पहले टेस्ट घ्या की व्हिडिओ वास्ते बोल रहे आप. बहुत आल्यापासून शुभमला मना करतो तू. नाही कॅन्सल. चाय बनवणं कॅन्सल. सर्व लोकांना आपल्या हातचा चाय असा माझ्या नाही कोणाला सांगायचं नाही, मामाच्या हातचा. सर्वांना चाय आवडला. आपले ओमकार सर आणि रंगा सर उरेल सरेल चहा पिऊ राहिले. मी हां आणि कैलास सर यांचा फर्स्ट नंबर होता चाय पिण्यासाठी. हे ओमकार सर आपल्याला सांगतील चाय कसा झाला. 1 नंबर. 1 नंबर फक्त. मस्त झाला कडक. हां म्हशीच्या दुधाचा होता ना मग. अच्छा सर तुम्हाला कशाच्या दुधाचा चहा वाटला. अतिशय सुंदर चहा. अतिशय सुंदर अतिशय स्वादिष्ट चहा. 1 नंबर चहा. हां चाय वैभवने बनवला म्हणून 1 नंबर चाय झाला. ओमकार सर तुम्हीच पहा आम्ही कसा काबाड काटाळा करून गाडी मांगपर्यंत लावली. आणि हे बंडल पाहिले तर 1-1 क्विंटलचे ना. आम्ही मामाचं वजन 60 किलो. 60 की कमी आहे. 50 किलो वजन मामाचं. किंवाचं 40 किलो वजन. माझ्या 50च्या आसपास. आता अक्षयचं तर वजन मोजून काही फायदा नाही, तो एकदमच बारीक आहे. आमचा जीव किती मोठा, बंडल किती मोठं. हे विजू साले काही समजून राहिलं काही नाही. पोरांचा जीव कसा घ्यायचा हे त्यांच्याच मागे लागले. हॅलो गाईज आम्ही हे बंडल टाकले तरी गाडीमध्ये. अक्षयची खूप मेहनत आहे. पूर्ण घामाघूम झाले अक्षयला घामाला. पण शिवाजी आणि मामाला काही असं नाही, त्यांनी काही काम नाही केलं जास्त. हे अक्षय भाऊ खूप जास्त काम करू राहिले. आता पुन्हा आम्ही ना गाडी पळली आणि पुन्हा चहा करू राहिलो. तिन्ना नाही रे बाबा, तिसऱ्यांदा चहा बनवून लावला. कारण की खूप मेहनत केली आम्ही सर्वांनी. आज लय हाल झाले. आता थोडंफार आमचे क्रेडिट तर पाहिजेच म्हणा. तसं काहीच नाही भेटत तरी आम्हाला. तशी काही पेमेंट भेटत ना म्हणा टायमावर. हे काय आहे. चला आता पुन्हा आपल्याला पेट्रोल पंप काय नाव आहे काट्यावरती जायचं आहे. आणि इथं गेल्याच्या नंतर बघू.